क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताची आगामी जनगणनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. ही माहिती परीक्षाभिमुख माहिती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि येणाऱ्या एक्झाममध्ये इथून हमखास प्रश्न येतीलच. कारण की तब्बल 16 वर्षानंतर देशात जनगणनेचा बिगुल वाजलेला असून ही देशातली पहिली डिजिटल जनगणना आहे. आणि आजच्या सत्रामध्ये आपण पाहूया की हे जनगणना कितवी आहे, जनगणना आयुक्त कोण आहेत आणि किती टप्प्यामध्ये हे जनगणना होणार आहेत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितला असेल की जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसिडर सुदर्शन पटनायक आहेत. हे जगप्रसिद्ध सँड आर्टिस्ट आहेत आणि हे 2027चे जनगणनेचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. तर तुम्हाला हा पहिलाच प्रश्न असू शकतो की जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती जनगणना 2027बद्दल. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो हा, आणि येणाऱ्या एक्झाममध्ये इथून प्रश्न असेलच. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही, आणि एक एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. चला आता आपण जनगणना 2027बद्दल माहिती पाहूया. सर्वप्रथम ही जनगणना 2 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयन प्रदेशात हा पहिला टप्पा पार पडणार आहे. आणि दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून उर्वरित भारतात हा दुसरा टप्पा होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचे हे 2 टप्पे आहेत, टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा 2. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हे 2 टप्प्यात जे होणारी जनगणना आहे, पहिला टप्पा हाऊस लिस्टिंग ऑपरेशन, घराच्या यादीत करणे, ज्यामध्ये प्रत्येक घराची राहण्याची परिस्थिती, मालमत्ता आणि सुविधा गोळा केला जातील. आणि दुसऱ्या टप्प्यात पॉप्युलेशन युमिनेरेशन, लोकसंख्या गणना, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती लोकसंख्या शास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इतर तपशील गोळा केले जाईल. तर हे 2 टप्प्यामध्ये ही माहिती गोळा करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सरकारने 16 जून 2025ला जनगणना करण्याची अधिसूचना जाहीर केली. गृह मंत्रालयाने ही सूचना जाहीर केली आहे. आणि जनगणनेसंदर्भात 1 मार्च 2027 असेल. लडाख हा केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात बर्फाळ नॉन सिंक्रोनिस क्षेत्र, आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्य वगळला. आणि या क्षेत्रासाठी संदर्भ तारीख 1 ऑक्टोबर 2025 असेल. जनगणना 2 टप्प्यात केली जाईल. तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, जनगणना कायदा 1948च्या कलम 3च्या तरतुदीनुसार संदर्भ तारखेसह जनगणना करण्याची आशयाची अधिसूचना 16 जून 2025 रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. तर ही महत्त्वाची माहिती. भारतीय जनगणना कायदा केव्हाचा आहे विद्यार्थी मित्रांनो? 1948चा. हे पण कायदा तुम्ही लक्षात ठेवा की कायदा केव्हाचा आहे. आणि जनगणना नियम 1990च्या या तरतुदीनुसार केली जाते. आणि अशी ही डिजिटल जनगणना असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. तुम्ही कायदा लक्षात ठेवा, जनगणना कायदा 1948 आणि जनगणना नियम 1990च्या तरतुदीनुसार. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं की माहीत आहे, हे एक डिजिटल जनगणना असणार आहे. आणि जनगणना अधिसूचना 16 जून 2025 या जनगणनेत जात गणना देखील होईल. म्हणजे पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर जात गणना पण देखील होणार आहे. जनगणना कामासाठी 34 लाख गणनाकार आणि प्रवेशक असून सुमारे 1.3 लाख जनगणना कर्मचारी तैनात केले जातील. तर त्यांचा स्टाफ तुम्ही पाहू शकता, 1.3 लाख जनगणना कर्मचारी तैनात असतील. त्यानंतर जनगणना मोबाईल ॲप्लिकेशनचा वापरून डिजिटल माध्यमातून केली जाईल. म्हणजे प्रथमच मोबाईलचा वापर पण इथे होणार आहे. माहिती संकलन, प्रसारण आणि साठवणुकीच्या वेळी डाटा सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत कडक डेटा सुरक्षा उपाय केले जाणार आहेत. म्हणजे जे पण डाटा आहे ते अत्यंत सुरक्षित असणार आहे आणि तिथे अत्यंत कडक नियम पार पाडले जातील. सध्याचे जनगणना आयुक्त कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? मृत्युंजय कुमार नारायण हे
सध्याचे जनगणना आयुक्त आहेत. तर एक प्रश्न तुम्हाला असा पण बनवू शकतो विद्यार्थी मित्रांनो, की जनगणना आयुक्त कोण आहेत? तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल मृत्युंजय कुमार नारायण हे जनगणना आयुक्त आहेत. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना होणार आहे. म्हणजे स्वातंत्र्य आधी ही जनगणना झालेली होती जनगणना, पण आता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होत आहे. 1931ला देशभरात होणारी ही पहिलीच जातीय गणना झाली होती. म्हणजे याआधी केव्हा झाली होती? तर 1931ला. आणि 2021मध्ये सामाजिक, आर्थिक आणि जाती जनगणना करण्यात आली होती. परंतु जातीचा डेटा कधी अधिकृतपणे जाहीर केला गेला नाही. लोकांना स्वतःची गणना देखील करता येणार आहे. तर इथे प्रथमच केलं जाईल. स्वातंत्र्यानंतर ही 8वी जनगणना आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की स्वातंत्र्यानंतर ही कितवी जनगणना आहे असा पण प्रश्न असू शकतो. तर ही 8वी जनगणना आहे स्वातंत्र्यानंतर. आणि टोटल किती जनगणना आहे? हे एकूण 16वी जनगणना आहे. तर हा पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. हे 2 अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत. स्वातंत्र्यानंतर 8वी जनगणना आणि एकूण 16वी जनगणना असणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे 21 महिन्यात पूर्ण होईल अशी उम्मीद असेल. शेवटची जनगणना 2021 कोरोनामुळे बंद केली. म्हणजे 2021मध्ये ही जनगणना झाली नव्हती. शेवटची पूर्ण झालेली जनगणना 2011 सालीची होती. तब्बल 16 वर्षांनी ही जनगणना होणार आहे आणि 13 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पॉईंट हे लक्षात ठेवा की 16 वर्षानंतर जनगणना होणार आहे आणि तब्बल 13 कोटीचा खर्च अपेक्षित असणार आहे. भारताची जनगणना माहिती आपण पाहूया आता. जनगणना ही दर 10 वर्षांनी केली जातो. 1872 मध्ये लॉर्ड मेयो राजवटीत भारताची पहिली जनगणना करण्यात आली. तेव्हा भारताची जनसंख्या केवढी होती? 20.3 कोटी एवढी लोकसंख्या होती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की 1872 मध्ये कोणी भारताची पहिली जनगणना केली? तर त्याचे उत्तर असणार आहे लॉर्ड मेयो यांनी. ते केव्हा झाली? 1872 मध्ये. पहिली नियमित जनगणना 1881 साली झाली. भारताचे जनगणना आयुक्त तेव्हा कोण होते? W.C. प्लेयर्ड हे भारताचे जनगणना आयुक्त होते. ही पहिली नियमित जनगणना होती. आणि 2011च्या जनगणना आयुक्त कोण होते? डॉक्टर D. चंद्रमौली हे 2011चे आयुक्त होते. आणि आताचे आयुक्त कोणाचे विद्यार्थी मित्रांनो? हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आताचे आयुक्त आहेत मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत. 11 जुलैला हा जागतिक लोकसंख्या दिवस आपण साजरा करतो. लोकसंख्या विभाजन वर्ष 1921 आहे. हा पण पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे की लोकसंख्या विभाजन वर्ष कोणता आहे? तर 1921 हा लोकसंख्या विभाजन वर्ष आहे. आणि 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन म्हणून आपण साजरा करतो. इथे 2 अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत. मतदारसंघात बदल. दर 10 वर्षांनी केलेली जनगणनानुसार मतदारसंघाचे सीमांकन करणे गरजेचे असते. आता आपण त्याचे वेगळे पॉईंट पाहूया जनगणनाचे. स्वातंत्र्यानंतर भारताची ही 7वी जनगणना आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही आपण आता जे होणार आहे ते 8वी असणार आहे. मतदारसंघाचे सीमांकन फक्त 4 वेळा झालेला आहे. कोणकोणता? हा MPSCमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 1952, 1953, 1973, 2002 मध्ये झालेला आहे. तर ही 4 वेळा झालेला आहे. 2002 मध्ये फक्त सीमा बदलली गेली. जागाची संख्या 1971 प्रमाणे ठेवली आहे. घटनेची कलम 82 अनुसार जनगणनेनंतर लोकसभा आणि विधानसभेतील जागाच्या पूर्ण समायोजन आवश्यक असते. तर कलम कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? कलम 82 आहे. हे पण तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभाच्या जागाच्या पुनर्रचना केली जाते. भारताची संविधानाची कलम 246 अंतर्गत लोकसंख्या जनगणना हा केंद्र सूचीचा विषय आहे. तर तुम्हाला असा पण प्रश्न असू शकतो विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या कलम अंतर्गत हा कोणत्या सूचीचा विषय आहे? तर कलम 246 आणि हा केंद्र सूचीचा विषय आहे. हे पण पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. एक पॉईंट तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफनं खूपच महत्त्वाचा आहे की कितवी जनगणना आहे स्वातंत्र्यानंतर आणि हे एकूण कितवी जनगणना आहे? 16वी हे जनगणना आहे. स्वातंत्र्यानंतर ही 8वी जनगणना आहे. जनगणना आयुक्त कोणते आहेत? कलम
कोणत्या अनुसार ही जनगणना केली जातो, हे सर्व अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि तुम्ही एक एक पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न हमखासच येईल, कारण की 16 वर्षानंतर तब्बल ही जनगणना होत आहे. तर एक एक पॉईंट तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जनगणनाबद्दल जी माहिती बघितली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.